मुंबईमध्ये 5 ते 6 अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे। दिंडोशीतल्या संतोषनगर परिसरातली ही धक्कादायक घटना आहे। मुंबईच्या दिंडोशीमध्ये संतोषनगर परिसरामध्ये ही घटना घडली। 5 ते 6 मुलींवरती 44 वर्षाच्या आरोपीने विनयभंग केल्याचा हा प्रकार आहे। या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तात्काळ अटकही केली आहे। आरोपी या घरामध्ये ट्युशन क्लासेस चालवायचा आणि पाळणा घरही चालवायचा। मोठ्या संख्येने लहान मुलं आरोपीच्या घरी यायची। शेजारी राहणारी 7 वर्षाची मुलगी आरोपीच्या घरी ट्युशनसाठी आली असताना आरोपीने बेडरूममध्ये घेऊन जाऊन मुलीला मोबाईलमध्ये गेम खेळण्यासाठी दिला आणि मुलीचा विनयभंग केला। यानंतर दिंडोशी पोलिसांनी आरोपीला अटक केली। तपासात आतापर्यंत 5 ते 6 मुलींसोबत अशा प्रकारे विनयभंग केल्याचं उघड झालंय। अटक केलेल्या आरोपीला दिंडोशी पोलिसांनी बोरिवली कोर्टामध्ये हजर केलं आणि बोरिवली कोर्टाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या दिंडोशी पोलीस या आरोपीने आणखीन किती लहान मुलींचे विनयभंग केलेले आहेत, अशा पीडित मुली कोण आहे या संदर्भात तपास करतायत। दिंडोशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आपळे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे, ती आपण पाहूयात। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण गुन्हा दाखल करण्यात आला। चौकशी दरम्यान असेही समजले की अजूनही 2-3 मुलांच्या बाबतीत त्यांनी अशी हरकत केलेली आहे। याबाबत तपास चालू आहे आणि यातील आरोपीला 44 वर्षाच्या आरोपीला अटक करण्यात कोर्टात हजर केला असून माननीय न्यायालयाने त्याला 5 दिवस पोलीस कोठडी दिलेली आहे। पुढील तपास सुरू आहे।